त्यासाठी सर्वांनी समोर यायचं. स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करून भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना करून आज या व्यापारी असोसिएशन यांच्या वतीने आदरणीय आमदार राघवजी पवार साहेब यांच्या सत्कार सोहळ्यास आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय विजयप्पा उत्तरवार साहेब या ठिकाणी मंचावर उपस्थित आदरणीय आमदार राघवजी पवार साहेब या कार्यक्रमासाठी यशस्वी व्हावा यासाठी प्रयत्न करणारे आमच्या महायुतीतले घटक आपल्या गौरीचे डॉक्टर विक्रमजी देशमुख साहेब या ठिकाणी मंचावर उपस्थित ज्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं ते गोरठेकर साहेब आणि सर्वच माहितीचे या ठिकाणी उपस्थित पदाधिकारी सन्माननीय मंच आणि माझ्या समोर बसलेले उमरी शहरातील पंचक्रोशीतून आलेले सर्व या ठिकाणी माझे बंधू ज्येष्ठ मंडळी माझ्या माता भगिनी सगळ्यांचंच या ठिकाणी मी स्वागत करते आणि सगळ्यांनाच माझा नमस्कार. खरं तर आतापर्यंत ज्या ज्या वक्त्यांनी या ठिकाणी आपल्या संभाषणातून आपल्याला संबोधन मार्गदर्शन केलं त्याच्यापेक्षा वेगळं मी आणखीन काही बोलणार नाही. आणि आत्ताच आमच्या बंधूंनी या ठिकाणी सुंदरसं असं रॅप आणि त्यातून आपल्या या भावना व्यक्त केल्या. अशा घटना खरं तर मनाला ऊर्जा देऊन जातात. खरं तर मला या ठिकाणी मंचावर आदरणीय आमदार राघवजी पवार साहेबांसोबत सत्कार घेत असताना असं लक्षात आलं की खुर्च्यांवर बसलेल्यांपेक्षा सत्काराची ती राग त्या ठिकाणी मोठी होती. आणि हा सत्कार घेत असतानाच मी अगदी 10-12 वर्षापूर्वीच्या भूतकाळात गेले की आदरणीय आमदार राघवजी पवार साहेबांचा राजकारणात प्रवेश नेमका कसा झाला. खरं तर कैलासवासी संभाजी पवार आणि गोपीनाथजी मुंडे साहेब कैलासवासी गोपीनाथजी मुंडे साहेब यांचा जवळचा संबंध आणि मुंडे साहेब अनेक वेळा घरी यायचे पण साहेब काही गोष्टी साधवायला लागतील या ठिकाणी. पण मला आश्चर्य वाटायचं की इतका मोठा माणूस आपल्याकडे घरी आल्यानंतर सुद्धा म्हणजे त्या माणसासोबत जास्तीचा वेळ थांबावा त्या माणसासोबत आणखी वेळ घालवावा असं सांगणं वाटायचं नाही. आणि साहेब त्या ठिकाणी थोडा वेळ भेटून त्या ठिकाणी बाहेर जायचे. आणि माझ्या माहेरची माणसं जर आली बैठकीत बसली तर मला प्रश्न पडायचा की आता माझ्या माहेरच्या माणसांची आणि साहेबांची भेट कशी करून द्यावी. म्हणजे अतिशय म्हणजे माणसापासून म्हणण्यापेक्षा असं जास्त कोणाच्या संपर्कात न येता त्या ठिकाणी त्यांची जीवनशैली त्या काळात होती. बाबा आजारी पडले आणि कैलासवासी गोपीनाथजी मुंडे साहेबांचा आणि साहेबांचा काही कारणास्तव संपर्क त्या ठिकाणी वाढत गेला. आणि मुंडे साहेबांच्या मनात नेमकं काय आलं माहिती नाही. आणि मुंडे साहेबांनी साहेबांच्या गळ्यात त्या ठिकाणी पक्ष पदाधिकारी म्हणून एक जबाबदारी दिली. आणि त्या दिवसापासून साहेब त्या ठिकाणी राजकीय प्रवेश म्हणा किंवा राजकीय वातावरण त्या ठिकाणी त्या मार्गावर आले. आणि कुणाच्या ध्यानीमणी नसताना कैलासवासी गोपीनाथ मुंडे साहेबांचा दुर्दैवी त्या ठिकाणी निधन झालं. आणि गोपीनाथजी मुंडे साहेबांच्या त्या अस्थी आपल्या मतदारसंघात घेऊन फिरत असताना खरं
खऱ्या अर्थानं साहेबांना ग्रामीण जीवन काय असतं आणि ग्रामीण जीवनाच्या अडचणी लक्षात आल्या. म्हणजे जेव्हा केव्हा साहेब आम्ही विचार करतो तेव्हा साहेब त्या काळामध्ये जातात. त्या काळामध्ये फिरत असताना साहेबांना लक्षात आलं की या भागामध्ये एक समर्थ नेतृत्व म्हणण्यापेक्षा कुणीतरी व्यक्ती त्या ठिकाणी ग्रामीण भागासाठी म्हणा किंवा जनतेसाठी कुणीतरी असणं आवश्यक आहे. आणि मुंडे साहेबांनी ती जबाबदारी देत असताना साहेबांच्या कानात जो मंत्रच दिला होता की तुला तुझ्या लोकांसाठी काहीतरी करायचंय. आणि त्या अनुषंगाने आदरणीय आमदार राजेशजी पवार साहेबांचा त्या ठिकाणी राजकारणात प्रवेश झाला. साहेब नेहमीच म्हणतात माझा पहिला राजकीय गुरु जर कोण असेल तर कैलासवासी गोपीनाथजी मुंडे साहेब आहेत असं म्हणतात. आणि तितक्या त्या तत्वशील माणसाच्या मार्गदर्शनाने या ठिकाणी साहेबांनी राजकारणाला सुरुवात केली. 2014ला साहेबांनी निवडणूक लढवली. त्या काळात अनेक जण म्हणले मागं पुढं कोणी नसतं, एकटाच फिरतो, पण त्या नाऱ्यालाही त्या ठिकाणी खोडून काढण्याचा प्रयत्न केला. म्हणजे जे खरे वास्तव ते, कारण जंगलामध्ये वाघ एकटाच फिरतो, सिंह एकटाच फिरतो आणि गांडे फिरले मात्र कळपाने फिरतात. हे वास्तव 2014ला जितकं सत्य होतं ते मला वाटतं 2024च्या निवडणुकीत सुद्धा तेवढंच सत्य आहे असं मला वाटतं. आज आपण आपल्या मतदारसंघाचा जर विचार केला तर निवडणुकीच्या आधी परिस्थिती काय होती, नेमकं साहेबांच्या विरोधात लोकांचा जाण्याचा विषय काय. म्हणजे साहेबांनी कधी कुणाला दुखवलं, कधी कुणाच्या विरोधात बोलले, कुणाच्या वाटेला गेले, कुणी साहेबांना दुखवलं तरी त्याचं काही उजळणी परत साहेबांचं कुठलंही भाषण काढायचं. कधीच साहेब त्या ठिकाणी कुणाला कमी लेखत नाहीत, कुणाचं उन्ह काढत नाहीत, काहीच काढत नाही. पण एखादी व्यक्ती जर येऊन या ठिकाणी अशा पद्धतीने जर राजकारण करायला लागली आणि राजकारणाची जर परिभाषा जर बदलायला लागली तर राजकीय लोकांची पोळी भाजायचं त्या ठिकाणी निश्चितच कमी होईल. हीच भीती मला वाटतं या राजकीय लोकांना त्या ठिकाणी वाटली आणि साहेबांच्या विरोधात या ठिकाणी त्यांनी जाऊन काम करण्याचा प्रयत्न केला. आपल्या देशाचे लाडके यशस्वी पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेब यांनी मागच्या 10 ते 15 वर्षाच्या कार्यकाळामध्ये आपल्या देशाला एका वेगळ्या स्तरावर त्या ठिकाणी घेऊन गेले. देशाचा खऱ्या अर्थानं विकास कसा असला पाहिजे ही परिभाषा आपल्या देशवासियांच्या मनामध्ये डोक्यामध्ये त्या ठिकाणी रुजवली. खरं तर 2014 ते 2019 हा आपल्या महाराष्ट्रासाठी अतिशय सुपीक काळ म्हणता येईल असा तो काळ होता. 2014 ते 2019 आज जे मुख्यमंत्री आहेत, आजचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब, आपण जर बारकाईने जर विचार केला तर त्या कार्यकाळात ज्या काही महाराष्ट्राच्या विकासाला गती लागली ती गती मागच्या 2019 ते 2022 या कार्यकाळात थांबली. नरेंद्र मोदी साहेब असतील, फडणवीस साहेब असतील, यांच्या विचारांना जिवंत ठेवत माझ्या मतदारसंघात मी कसा विकास केला पाहिजे, कुठल्याही जाती धर्माचा भेद न करता, कुठल्याही पंथाचा त्या ठिकाणी भेद न करता प्रत्येकाला समान, प्रत्येक गाव समान, प्रत्येक तालुका समान, ही त्या साहेबांनी परिभाषा आपल्या सगळ्यांना समजावली म्हणण्यापेक्षा सांगितली. आणि खऱ्या अर्थानं ज्यांना ज्यांना ही परिभाषा त्या ठिकाणी समजली तो प्रत्येक जण साहेबांच्या पाठीमागं अगदी तटस्थपणे उभा राहिला. म्हणजे किती त्या ठिकाणी विरोधकांनी व्यूहरचना जरी रचली असली तरी त्या व्यूहरचनेमध्ये तो व्यक्ती, तो नागरिक, तो मतदार त्या ठिकाणी बसला नाही. आपण जर पाहिलं 2019 ते 2024 साहेबांनी काम करत असताना कोरोनाचा कार्यकाळ जरी आपण त्या ठिकाणी लक्षात घेतला, आपण थोडंसं मागे जर आठवलं तर कुठला नेता आपल्याला कोरोनाच्या काळामध्ये मैदानात दिसला. तर या पठ्ठाने मात्र कोरोना रुग्णालयात स्वतः PPE घालून त्यावेळेला तहसीलदार साहेब असतील, त्यावेळेचे आणखी कोणी वैद्यकीय अधिकारी असतील ते स्वतः डॉक्टरांकडे जायला, पेशंटकडे जायला घाबरायचे, पण स्वतः साहेब PPE घालून त्या ठिकाणी रुग्णालयात जायचे. साहेबांनी त्या ठिकाणी रुग्णांसाठी पुरणपोळीचं जेवण दिलं. साहेबांनी ॲलोपॅथीच्या गोळ्या त्या ठिकाणी शासकीय कर्मचाऱ्यांसाठी वाटल्या. साहेबांनी शासकीय कर्मचाऱ्यांना त्यांच्या ड्युटीच्या ठिकाणी जेवणाची व्यवस्था केली. फक्त रुग्णांनाच पाहिलं नाही तर त्या ठिकाणी जी व्यवस्था आहे त्या व्यवस्थेला सुद्धा सेवा देण्याचं काम केलं.
लस जेव्हा आपल्याला कोरोनाची लस जेव्हा घ्यायची होती तर शासनाने तर मोफत लस दिली होती, पण लस ती गावागावापर्यंत पोहोचवायची कशी, तर ती गावागावापर्यंत पोहोचली पाहिजे यासाठी ज्या काही वाहनाची सुविधा करायला पाहिजे ती वाहनाची सुद्धा सुविधा त्या ठिकाणी साहेबांनी केली. म्हणजे कुठल्याही पद्धतीचा गाजावाजा न करता त्या काळात सुद्धा साहेबांनी काम केलं. आमचा मोठा मुलगा म्हणला पप्पा आणि दोघांना बोलला की तुम्ही दोघं रोज बाहेर जाता रोज घरी येत आहे, तुमची वयोवृद्ध आई घरात आहे आणि तिला जर तुमच्यामुळे जर काही झालं तर तुम्ही स्वतःला तरी परत कधी माफ करू शकणार आहे का. पण तरी सुद्धा साहेबांनी ती बाब लक्षात घेतली नाही आणि पूर्ण कोरोना काळात अगदी ठामपणे जनतेची सेवा, जनतेचं आरोग्य, रुग्णांचं आरोग्य कसं असलं पाहिजे याची देखरेख त्या ठिकाणी केली. 2022 पर्यंत सत्ता नव्हती तर आपण आणखी बारकाईने विचार केला तर साहेबांनी त्या ठिकाणी स्वखर्चाचे उपक्रम चालू केले. सगळे त्या काळामध्ये जे काही उपक्रम आमच्या माता भगिनींना आम्हाला नागनाथला घेऊन जाणं असेल, त्या ठिकाणी चष्म्यांचं शिबिर असेल, पाणंद रस्त्याची मोहीम असेल, कुठल्याही गोष्टी पहा तर स्वखर्चाने म्हणजे मला जनतेने त्या ठिकाणी निवडून दिले, विश्वास त्या ठिकाणी माझ्यावर दाखवलाय. माझ्या पक्षाची जरी सत्ता त्या ठिकाणी नसली तरी मी माझ्या जनतेचं त्या ठिकाणी स्वखर्चाने का होईना काही सकारात्मक बदल केला पाहिजे ही भावना त्या ठिकाणी साहेबांनी जपली. आणि जून 2022ला भारतीय जनता पक्षाची सत्ता आली आणि तेव्हा मात्र आपण कधी मागवून पाहिलं नाही. साहेबांनी अगदी मोजक्या 2-2.5 वर्षामध्ये या मतदारसंघाचा कायापालट त्या ठिकाणी केला, चेहरा त्या ठिकाणी बदलला. इतकं कर्तृत्व साहेबांनी या ठिकाणी आपल्या सगळ्यांच्या समोर ठेवलं आणि त्यालाच त्या ठिकाणी आपण सगळ्यांनी आशीर्वाद दिला, परत एकदा विश्वास साहेबांना दिला, दाखवला. आणि 2024च्या विधानसभेच्या निवडणुकीत कितीही विरोध झाला तरी त्या ठिकाणी आपण बहुमताने साहेबांना निवडून दिलं. खरं तर साहेबांनी आपण सगळ्यांनी या ठिकाणी आपली सेवा करण्याची नक्कीच दुसरी संधी दिली. मला वाटते मतदाराने नक्कीच एक पत्नी म्हणून, एक नागरिक म्हणून, या मतदारसंघाचे एक नागरिक आणि मतदार म्हणून सुद्धा माझ्या सुद्धा तुमच्या इतक्याच अपेक्षा आहेत आणि आपल्या सगळ्यांच्या अपेक्षा साहेबांनी त्या ठिकाणी वाढवल्या आहेत. म्हणजे मागच्या 5 वर्षामध्ये जेवढी काही कामं झाली नाही त्याच्यापेक्षा जास्तीची कामं त्या ठिकाणी येणाऱ्या काळात, येणाऱ्या 5 वर्षात साहेबांच्या हातून व्हावीत अशी मी अपेक्षा या ठिकाणी आपल्या सगळ्यांसमक्ष व्यक्त करते. कारण पहिल्या दिवसापासून या ठिकाणी भारतीय जनता पक्षाची माहितीची सत्ता त्या ठिकाणी आहे. खरं तर बोलायचं खूप काही आहे, वेळही खूप झालाय आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आताच या ठिकाणी मोडकर म्हणले की आमचं मोंढा त्या ठिकाणी गाजणार आणि शिट्ट्याने काय म्हणले टाळ्यांचं मोठ त्या ठिकाणी आहे की निश्चितच त्या ठिकाणी या मोंढ्याचं वस्तुस्थिती मलाही माहिती, पण आपण सगळ्यांनी या ठिकाणी खरंच लक्षात घेतलं पाहिजे की साधारण 2 वर्षापूर्वी मोंढ्याची अवस्था काय होती आणि आज आपण सर्वजण अगदी दिमाखात त्या ठिकाणी या मोंढ्यामध्ये बसलो. खरं तर म्हणजे आपल्यापैकी कुणी म्हणजे मी तर कल्पना केली होती की मोंढ्या आपल्या मुंबईसारख्या तालुक्याच्या ठिकाणी असं या ठिकाणी कॉम्प्लेक्स उभं राहील ती कधी त्या ठिकाणी कोणाच्या मध्ये संकल्पना नव्हती. ती संकल्पना सुद्धा साहेबांनी या ठिकाणी सत्यात उतरवली आणि त्याच पद्धतीने आपण जर उमरी शहरापुरता जरी विचार केला तर उमरी शहराच्या सर्वांगीण विकासासाठी अगदी समाज मंदिर देणं असेल, अगदी 50 वर्षापासून जुनं उमरी आणि नवीन उमरी यांना जोडणारा पूल असेल, त्याच पद्धतीने आमच्या उमरी शहरातील पोलीस स्टेशनची इमारत असेल, आमचा मागच्या अनेक दशकापासूनचा ग्रामीण रुग्णालयाचा विषय असेल. मी तर प्रचाराच्या दरम्यान सुद्धा म्हणत होते की साहेबांच्या जन्माच्या आधीपासूनचे जे सुद्धा प्रश्न आहेत ते सुद्धा त्या ठिकाणी हाती घेतले आणि ते सुद्धा प्रश्न त्या ठिकाणी मार्गी लावले. आणि खरं तर साहेबांच्या 5 वर्षाच्या काळातील म्हणण्यापेक्षा मला वाटतं साहेबांच्या आजपर्यंतच्या जीवनातील सगळ्यात मोठं काम म्हणजे या ठिकाणी आपल्या उमरीच्या मोंढ्या मैदानामध्ये शिवछत्रपती शिवरायांचा जो अश्वारूढ पुतळा त्या ठिकाणी उभा केला. हे खरं तर शब्दांमध्ये वाखाणण्यासारखी ही गोष्टच नाही. तो आज दिमाखाने या ठिकाणी छत्रपती शिवरायांचा पुतळा उभा आहे आणि त्याच्या छत्रछायेखाली या ठिकाणी आपण सगळेजण बसलोय. साहेब छत्रपती शिवरायांचा पुतळा नक्कीच आपल्याला येणाऱ्या काळात ही सेवेची जी काही आपल्या हातात कामे येतील त्या ठिकाणी करण्यासाठी अधिकची ऊर्जा नक्कीच देईल अशी मी भावना या ठिकाणी व्यक्त करते. आणि या कार्यक्रमास उपस्थित असलेल्या सर्व या ठिकाणी उपस्थित माझ्या बंधुवर्गाचे माता भगिनींचे मी आभार व्यक्त
कार्यकर्ते आणि हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या सर्वच माहितीच्या पदाधिकाऱ्यांचे आमच्या विक्रम देशमुख साहेबांचे या ठिकाणी आभार व्यक्त करते आणि उपस्थित असलेल्या सर्व पत्रकार बांधवांचे सुद्धा या ठिकाणी आभार व्यक्त करते आणि थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र. छत्रपती शिवाजी महाराज, त्याचप्रमाणे भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, लोकशाही अण्णाभाऊ साठे, संत सेवालाल महाराज आणि या भारत मातेच्या पावनभूमीवर अवतरलेल्या सर्व महापुरुषांना माझ्या आणि आपल्या वतीने सर्वप्रथम मी मानांदना अर्पण करतो. मंचावर उपस्थित असलेले या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणेल आपल्या उमेदचे भूषण आदरणीय श्री विजयप्पा उत्तरवार साहेब, त्याचप्रमाणे हा कार्यक्रम आयोजित करण्यामध्ये ज्यांनी पुढाकार घेतला ते माहितीतील आमचे नेते, माझे ज्येष्ठ सहकारी व त्यांचे सर्व सहकारी आदरणीय डॉक्टर विक्रमजी देशमुख साहेब, पारसजी दर्डा आणि विदर्डा, सर्व व्यापारी बांधव, त्यांना सहकार्य करणारे सर्व आमचे कार्यकर्ते बांधव, त्याचप्रमाणे मंचावर आवर्जून धर्माबाद नायगाव या ठिकाणून आलेले पक्षाचे सर्व आमचे वरिष्ठ पदाधिकारी, या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहिलेले खाजासाहेब, मंचावर इतर सर्व मान्यवर, माझ्यासमोर उपस्थित असलेले कार्यक्रमाला एवढा उशीर होऊन देखील जे या ठिकाणी एवढ्या उशिरापर्यंत उपस्थित आहेत, तालुक्यातील विविध गावातून आलेले सर्व नागरिक, माझे कार्यकर्ता बांधव, माता भगिनी, त्याचप्रमाणे या सत्काराच्या मिरवणुकीमध्ये बापूसाहेबांसहित इतर सर्व अगदी मनातून माझ्या प्रेमभावनेतून जे नाचले माझ्या आनंद द्विगुणित करण्यासाठी, ते सर्व इथं उपस्थित असलेले सर्व पत्रकार बांधव, आपल्या सर्वांचे मी मनापासून खूप खूप सर्वप्रथम आभार व्यक्त करतो. कार्यक्रमाला खूप उशीर झाला, आपल्या सगळ्यांच्या चेहऱ्यावर दिसायला लागलं जाधव साहेब झोप लागली काय दिसायला. मी जास्त बोलणार नाही, आपल्याला परत तिथं भेट पण द्यायची. आपल्या गावातील नागरिकांना खूप परेशान आहेत त्या ठिकाणी. मी कालच रात्री आलो त्यामुळं येऊ शकलो नाही, एवढ्या दिवस नव्हतो मी. खरं तर बाबासाहेब सुरुवात कुठून करावी ते समजत नाही, खूप भारावून गेलो. आपण सर्वांनी, माझी इच्छा नसतानाही म्हणजे मी आपल्याला विनंती केली की सत्कार वगैरे तेवढं मला पटत नाहीत, आपण मला आमदार म्हणून दुसऱ्यांदा निवडून दिला, त्याच्यापेक्षा मोठा सत्कार कुठलाच असू शकत नाही. त्याबद्दल खरंच मी उमरी वसाईंचा विषय आभार व्यक्त करतो. सगळ्यात जास्त लीड आपण म्हटल्याप्रमाणे उमरी तालुक्याने दिली, त्याबद्दल सर्व त्यासाठी घेतलेल्या कार्यकर्ते बांधवांचे, महायुतीतील सर्व नेत्यांचे, कार्यकर्त्यांचे, विशेष करून उमरीतील सर्व मतदारांचे मी नतमस्तक होऊन आभार व्यक्त करतो असं मला वाटतं. त्यामुळे उमरीमध्ये हा सत्कार सोहळा होणं माझ्यासाठी खरंच एक अभिमानाची गोष्ट. परंतु आपल्याला विश्वास बसणार नाही, जेव्हापासून मी त्या ओपन जीपमध्ये बसलो तेव्हापासून घड्याळाकडे बघतो ते आतापर्यंत की या सत्कारामुळे जे वेळ गेला ते कसं वसूल करायचं पुन्हा कामाच्या बाबतीमध्ये. इथे जर 5 तास गेले तर प्रत्येक मिनिट असं म्हणजे जीवन वाटलं की हे वेळ कुठं चाललाय. म्हणजे मला त्यांच्या प्रेमाचा आनंद करायचा नाही, परंतु एकदा निवडून आल्यानंतर मी म्हटल्याप्रमाणे याच्यातलं प्रत्येक क्षण, कारण त्या घटनात्मक दृष्ट्या मी नेहमी म्हणतो की आमदार म्हणून आपल्या माध्यमातून मिळालेली ताकद त्याला फार मोठे अधिकार आहेत आणि या अधिकाराचा वापर याच्यातला प्रत्येक क्षण या आमदारकीचा हा कुठल्या ना कुठल्या आपल्या सर्वसामान्य जनतेच्या कामाला येण्यासारखा आहे. आरोग्यासाठी असेल, शिक्षणासाठी असेल, बेरोजगारीसाठी असेल, शहराचा विकास असेल, ग्रामीण भागाचा असेल, पिण्याचं पाणी असेल, पाणी रस्ता असेल, अशा अनेक समाज उपयोगी कामासाठी आपण जर आपला एक क्षण दिला तर नक्कीच, जसं या ठिकाणी ताईंनी उल्लेख केला, ज्यांचा उल्लेख मी खरं तर विसरलो, परंतु भावी आमदार म्हणायला हरकत नाही, लोकांच्या मनातले आमदार यांनी सांगितल्याप्रमाणे माझ्या जन्माच्या आधीपासूनचे असलेले प्रश्न आणि पुढील पिढी जन्माला येण्या आधीपासून इच्छा आहे
विषय कार्यक्रम टाळण्याचं कारण म्हणजे या सत्काराचे खरे मानकरी विजयाप्पांनी सांगितल्याप्रमाणे ज्यांनी मला संधी दिली तो माझा भारतीय जनता पक्ष, आपले सगळ्यांचे लाडके पंतप्रधान आदरणीय श्री नरेंद्र मोदी साहेब, माझे नेते, आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेब, त्याचप्रमाणे भारतीय जनता पक्षाचे प्रत्येक कार्यकर्ते बांधव, माहितीचे कार्यकर्ते सर्व, पत्रकार बांधव असतील, पोलीस पाटील संघटना असेल, सरकार संघटना असतील, विविध जाती समूहाच्या संघटना असतील, प्रत्येक व्यक्तीला खरं तर एक पूर्ण क्रेडिट जातं. हा सत्कार त्यांचा सगळ्यांचा असं मी मानतो. तुमच्या सगळ्यांच्या वतीने मी हा सत्कार अत्यंत नम्रपणे स्वीकारतो. हा माझा एकट्याचा सत्कार आहे असं मी बिलकुल मानत नाही आणि बिलकुल हा सत्कार किंवा माझी जी प्रशंसा केली ते माझ्या डोक्यामध्ये कधी जाणार नाही याची खात्री तुम्हाला. या ठिकाणी भाऊसाहेबांनी बोलताना विनंती करतो असे शब्द वापरले मला खूप वाईट वाटलं. आपला अधिकार आहे, आपण सूचना करू शकता, आपण आदेश देऊ शकता. याच मंचावर आपण असेल, विजयाप्पा असतील, या सगळ्यांनी, मी कोडगावकर साहेबांचं नाव घ्यायला विसरलो, मानदंडात जे आहेत त्यांचे नाम आहेत, मंचावर याच ठिकाणी आपण भाऊसाहेब असतील, विजयाप्पा असतील, आपण सगळ्यांनी माझ्या प्रचार सभेमध्ये माझ्यासाठी आपण लोकांना मतदान देण्यासाठी विनंती केली. त्यामुळे आपला हक्क त्यामुळे नाही, आपला कायम आपण ज्येष्ठ आहात, एक आमदार म्हणून आपण मला निवडून दिला, आपण केव्हाही आदेशित करावं, विनंती हा शब्द आपण कधी वापरू नये अशी मी हात जोडून नम्र विनंती आपल्या सगळ्यांना करेन. या ठिकाणी ज्या ज्या व्यक्तींनी काही भावना व्यक्त केली त्यांच्याबद्दल मी माझं मत व्यक्त करू इच्छितो. सर्वप्रथम भाऊसाहेबांनी या ठिकाणी जो विषय मांडला कोर्टाचा, तर भाऊसाहेब आपण काळजी करू नये. या ठिकाणी कोर्टाचं काम नुसतं इथलं नाही तर धर्मावर आणि इंग्रजीची नवीन कोर्टाच्या इमारतीचं काम आपण 5 वर्षापासून प्रयत्न करतोय, परंतु काही प्लॅन बाबतीच्या तांत्रिक अडचणीमुळे हा विषय लांबत गेला. धर्मावर थोडं जागेची अडचण होती आणि इथलं प्लॅन बाबत छोटेसे काही विषय होते, परंतु आता मात्र हे फार वरच्या टप्प्यावर आपण घेऊन गेलो आणि कुठल्याही क्षणाला येणाऱ्या काळामध्ये याला मंजुरी मिळू शकते असं मी आपल्याला नक्कीच सांगतो. या ठिकाणी खादे सिंगनी सांगितलं, मी बघितलं की त्यांचे भाषण आता खूप चांगलं व्हायला लागलं, आता चांगले वक्ते करतील ते. असं जर तुम्ही जर मंचावर येत राहिले, हा बातूला भाषण करते हम मुझसे भी अच्छा भाषण करेंगे, मेरी खात्री उम्मीद है. तो खादे सिंगनी सांगितलं किंवा मुस्लिम समाजासाठी आपण जे काम मागच्या काळामध्ये केलं त्याहीपेक्षा जास्त तसंच काम येणाऱ्या काळामध्ये सुद्धा आपण करावं. आपण बिलकुल काळजी करू नये. मला खूप जण म्हणतो मी आता भरती गोष्टी म्हणायला हरकत नाही की साहेब ह्यांनी मतदान दिलं, त्यांनी दिलं नाही, ह्यांनी केलं नाही, हे करतात ते करत नाही, मला काही फरक पडत नाही. मी नेहमी म्हणजे तसं एकदा मी आमदार झालो तर मी आमदार प्रत्येकाचा आहे, इथं बसलेल्याचा, असलेल्याचा, नसलेल्याचा, हार घातलेल्याचा, न घातलेल्याचा, घालू वाटलेल्याचं न प्रत्येकाचा मी आमदार आहे आणि प्रत्येकाप्रती, प्रत्येक समाजाप्रती, प्रत्येक गावाप्रती, प्रत्येक गल्लीप्रती आणि तिन्ही तालुक्याप्रती काम करण्याची ही माझी नैतिक जबाबदारी. त्यामुळे कोणीही काळजी करू नये. सगळ्यांना घेऊन यापुढेही अशाच पद्धतीने उलट जे दुर्लक्षित समाज आहे, जे घटक आहे, जे गावं आहेत त्यांना आपण प्राधान्याने आपण येणाऱ्या काळामध्ये विकास त्यांचा नक्कीच करू. पेरेकर साहेबांनी सुद्धा अत्यंत महत्वाची सूचना मांडली आणि निवडून आल्यापासून ते तळमळीने प्रत्येक कार्यक्रमामध्ये त्यांचा मुख्य विषय हाच असतो आणि तो खूप महत्वाचा आहे की ज्या कार्यकर्त्या बांधवांनी, ज्या नेत्यांनी माझ्यासाठी अहोरात्र मेहनत करून या ठिकाणी मला संधी मिळवून दिल्यामुळे सिंहाचा वाटा उचलला, त्यांच्या येणाऱ्या निवडणुका आहेत, त्यांच्या काही अडचणी असतील त्यासाठी मी तेवढ्याच हिरिरीने पुढे आलं पाहिजे. त्या काळामध्ये शेवटी राजकारण म्हटल्यावर निवडणुका येणार, निवडणुका म्हटल्यावर पक्ष आला, मग थोडं 2 गट आले, आपले कार्यकर्ते आले, तो आपल्या एक गट आला, पुढचा एक आला. अशा कुठेही ठिकाणी आपण आपल्या कार्यकर्त्यांसाठी, महायुतीतील पक्षांसाठी कुठेही कमी पडणार नाही याची ग्वाही या ठिकाणी आपल्याला देतो. डॉक्टर विपुल देशमुख साहेबांनी अत्यंत महत्वाचा मुद्दा या ठिकाणी मांडला. मला सत्कार त्यावेळेस चालू होते परंतु मी ऐकण्याचा प्रयत्न करत होतो, काही गोष्टी माझ्या ऐकण्यात आल्या नसतील, परंतु एक महत्वाचा मुद्दा डॉक्टर साहेब आपण जो मांडला की खूप वर्षानंतर या ठिकाणी जे मतदान विधानसभेला झालं ते विकास पाहून प्रामुख्याने झालं, याचा मला खूप सारखा अभिमान आहे. कारण मी जेव्हापासून राजकारणामध्ये आलो माझी म्हणून इच्छा होती की कुठेतरी जातीपातीच्या पलीकडे जाऊन विकासावरतीच या ठिकाणी सगळ्याच प्रकारचे जे मतदान आहे, लोकसभा असेल, ग्रामपंचायत असेल, विधानसभा असेल, ते विकासाच्या आधारावर झाली पाहिजे. जातीपातीचे विषय नक्कीच महत्वाचे असतात, त्याबद्दल वाद नाही. प्रत्येक जातीच्या मागण्यांचा आपण आदर करतो आणि येणाऱ्या काळामध्ये सुद्धा
त्या त्या जातीच्या वेगवेगळ्या मागण्या ज्या आहेत, जसे की आता उदाहरणार्थ येताना मला माझे मातृ बांधव असतील, बौद्ध बांधव असतील, यांनी त्या ठिकाणी आपण महाअनुभवाचं दर्शन घेतलं. त्या ठिकाणी त्यांची प्रस्तावित पुतळ्याची मागणी असेल, सोमनाथ मंदिर असतील, या सगळ्या मागण्यांचा आपण नक्कीच आदर करून मागेही सांगितलं की आपल्या मतदारसंघामध्ये जवळपास संत सेवालाल महाराज असतील, प्रत्येक संत माता बसवेश्वरजी महाराज असतील, जवळपास प्रत्येक मागण्यांची या ठिकाणी पुतळे किंवा स्मृतीस्थळ आपण येणाऱ्या काळामध्ये राजमाता अहिल्यादेवी असेल, अशा अनेक जणांचे स्मृतीस्थळ किंवा पुतळ्यांची जी मागणी आहे ती मला मागणी जरी नसली तर माझी स्वतःची इच्छा आहे की अशा प्रकारचे स्मृतीस्थळ आणि पुतळे आपल्या मतदारसंघामध्ये कुठे व्हावेत आणि या 5 वर्षामध्ये निश्चितच ती मागणी मी पूर्ण करू शकेल, माझी इच्छा पूर्ण करू शकेल अशी मला खात्री. या ठिकाणी डॉक्टर साहेबांनी जे काही विषय मांडले, विजयप्पांनी टॅक्सचा मुद्दा सांगितला. विजयप्पा आपण नव्हता जेव्हा व्यापारी बांधव माझ्याकडे आले होते की सत्कार आयोजित करू म्हणून, तेव्हा मी त्यांना विनंती केली होती की आपण एक कमिटी स्थापन करा या ठिकाणी. कारण असं नक्की बंद झाला काय चाललंय, अधिकारी काय बोलतायत, नागरिकांचं काय म्हणणं आहे, एक ट्रान्सपरंटली हे सगळं कारभार चाललं पाहिजे. एक आमदारांनी कुठले तर सीओ निवडून थोडं तुम्हाला सांगितलं हे झालं ते झालं नाही, होणार ते होणार नाही, अशा पद्धतीने न चालता सगळ्या नागरिकांना, प्रतिष्ठित लोकांना, संबंधित लोकांना सोबत घेऊन जे काही निर्णय घ्यायचे त्यांच्या सहमतीने समक्षाने त्यांचे मत विचारून घेऊन कुठले निर्णय घेतले जावे. ज्याकडे हा टॅक्सचा जो मुद्दा आहे त्यासाठी म्हणून आपण कमिटी करावी अशी मी सूचना किंवा विनंती केली होती. मला सूचना म्हणणार नाही तर मला वाटतं बहुतेक ती झाली असेल, झाली नसेल तर आपण लवकर करावी. ज्यामध्ये व्यापारी बांधव असतील, सर्वसामान्य नागरिक असतील, म्हणजे रहिवासी विभाग पण असेल, अशा पद्धतीची कमिटी आपण करावी आणि त्या कमिटीला घेऊन याच्यावर चर्चा, ज्या कुठल्या स्तरावर चर्चा लागेल, नगरपालिका स्तर असेल, जिल्हाधिकारी कार्यालय असेल किंवा राज्य सरकारच्या स्तरावर ही कमिटी त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व होऊन या बाबतीमध्ये अंतिम निर्णय घेण्यासाठी आपण प्रशासनाला समन्वय करून कसा टॅक्स कमी होईल, वाजवी कसं होईल कमी करण्यापेक्षा टप्प्याटप्प्याने म्हटल्यावर तो विषय आपण नक्कीच लवकरात डॉक्टर साहेबांनी जसं मी तुम्हाला माफ करा काही विषय राहिले परंतु नक्कीच डॉक्टर साहेब नेहमीच वेगवेगळे महत्वाचे विषय मांडत असतात. त्यांची विकासाप्रतीची तर मी आज नाही खूप पूर्वीपासून पाहतो, मी त्यांचा अभ्यास खूप चांगला जस्ट आहे. त्यांच्यासोबत बसून डॉक्टर साहेब तुम्ही जे जे विषय मांडले मला आढळलं की याच मंचावरून मी प्रचार सभेमध्ये सुद्धा खूप काही वेगवेगळे विषय या ठिकाणी मांडले की ज्यामध्ये नोकरीचा विस्तार असेल, अजून एक नवीन सभागृह असेल, उर्वरित या ठिकाणचे दुकान असतील, झालेले दुकान, या गोरगरीब नागरिकांना जे खतगाडीवाले आहेत, गोरगरीब व्यापारी आहेत त्यांना ते दुकान देण्याचा विषय असेल, रेल्वे पट्टीच्या पलीकडे दफनभूमीचा विषय असेल, नवीन स्मशानभूमीचा विषय असेल, खाण्यासाठी जागा दिली होती, असे अनेक विषय मी त्या ठिकाणी मांडले होते. सिंचनाचा नवीन काही योजना आता तो विषय आहे. एमईसीबीचे अर्ज मुंबई पट्ट्यामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये तांड्याच्या भागामध्ये आहेत. अजून तांड्यावरचे बरेच रस्ते आपल्याला करायचे, पिण्याचे पाणी त्या भागात नाही. कुठलाही विषय मी विसरू नये, त्याच्यामध्ये अजून 10 विषयाची भर पडेल. तुम्ही काळजी करू नका. मागण्या तुम्ही जेवढे मागण्या तुम्ही म्हटल्याप्रमाणे भाऊसाहेब म्हटले की बाबा आम्ही तुम्ही जर 10 लाख मागणी तर 15 देऊ. त्याच्यावर मला आठवलं की डॉक्टर साहेबांनी मुद्दा सांगितलं की हार तुम्ही सहजासहजी घेऊ नका, तर प्रत्येक हाराची किंमत आहे. छोट्या हारची किंमत 10 लाख रुपये कमीत कमी. तर मी हार सगळे समोरून द्यायला सांगतो तुझ्या कोणाचा कुठला हार येणार नाही. काही माणसाला शेवटचा हार फक्त मला वाटतं की डोळेगावचा खूप मोठा आहे, कोटीच्या मागचा असतो होता एवढं मोठा हार तो डोळेगावचा, बाकी हार कोणाचे छोटे मोठे मला आठवत नाही. त्यामुळे जे इथे बसले असतील त्यांनी आपले हात परत घेऊन यावे, आपण हिशोब करू. आणि जे हात भरून गेले त्या हाताची किंमत जीव इथं जे उपस्थित नाही. पण खरंच काळजी करू नका. आपण मी नेहमी सहभागी पुनर्भाव यांनाही सांगतो की मला झोप लागत नाही. मला त्या लाईन मध्ये लागलेले 1,31,000 लोक दिसतात की जे कमळाला किंवा राजेश पवारला मतदान देण्यासाठी थांबले. 2 तास थांबलो, 1 तास थांबलो, भरून निघायला लागले. चला आता मला मतदान करायचं आहे माणसाला. त्या प्रत्येक माणसासाठी आपल्याला काम करायचं. मी 2.5 महिने झाले, तुम्हाला माहित असेल की बऱ्यापैकी मतदान झाल्यापासून तर नाहीच जवळपास बाहेर असल्यासारखं आहे. परंतु एकही वेळ असं गेला नाही की मला त्याची काळजी लागली. मी नेहमी किती वेळ बोललो ताईला विचारा
की असे दिवस निघून गेलो. आता 1 महिना झाला, आता 1.5 महिना झाला, आपण अजून काम चालू केलंय. म्हणजे मला जे स्पीडनी काम करायचंय ते चालू करणं माझं मन खायला लागलं की मी कधी एकदा तर सांगेल, कधी एकदम झपाट्याने काम चालू करेल. त्यामुळे मी नेहमी म्हणतो सर, प्रत्येक क्षण प्रत्येक दिवस हा प्रत्येक माझ्या मनातला विचार हा आपल्या मतदारसंघासाठीचा, त्यांच्या भविष्यासाठी, त्यांच्या अडचणी दूर करण्यासाठी, शेतकरी वर्ग असतील, व्यापारी बांधव असतील, रेल्वेचे विषय असतील, एसटी बसचे विषय असतील, या प्रत्येक विषयावर पुढील आपल्या येणाऱ्या पिढीच्या शिक्षणाचा जो विषय असेल, आरोग्याचा विषय असेल, बेरोजगारीचा विषय असेल, विविध महामंडळामार्फत आपल्या तरुणांना स्वयंरोजगार मिळवून देण्यासाठी काही प्रयत्न करण्यात असतील, पत्रकार बांधवांना आपण शब्द दिला होता, पत्रकार भवन असेल, त्या ठिकाणी वडील समाजाला आपण शब्द दिला होता, बैठका झाल्या होती की तुम्हाला आपल्याला कामं कशी जास्त मिळवून देता येतील. पोलीस पाटील संघटनेला म्हटलं की आपण भेटत जाऊ, तुमच्या अडचणी काय असतील तर मला सांगा. सरपंच संघटनेला आपण शब्द दिला होता की तुम्ही कुठल्याही जरी पक्षाचे असाल तर तुम्ही विश्वास ठेवून मला साथ द्या, आपण पक्ष न पाहता तुमच्या गावाची काही मागणी असेल तर तुम्हाला सोबत घेऊन कसं आपल्याला काम करता येईल. मला प्रत्येक बैठक डॉक्टर लक्षात आहे. आपण मुस्लिम बांधवांना पण सांगितलं होतं की आपण मदत करू. रापतसाठी तर हे नाही वाटते की त्या कॉलनीबद्दल जे आपल्याला लिगल करायची जी जागा, तर त्यासाठी सुद्धा आपल्याला प्रयत्न करायचे. उमरीची हद्दवाढ करण्यासाठीचा आपल्याला प्रयत्न करायचा. उमरीचं नवीन पाणी पुरवठा योजना जी आलेली ते काम लवकर चालू व्हावं. भुयारी गटार योजना चालू झाली पाहिजे. आपण बौद्ध वस्तीमध्ये गेलो होतो, मातृ वस्तीमध्ये गेलो होतो, तिथं आपण निधी जाईल, त्याचं काम लवकर चालू झालं पाहिजे. हे जे एवढं मोठं या ठिकाणी जे नाट्यगृह म्हणता येईल त्याला किंवा सभा मंडळ जे व्हायला लागलं तालुक्यातलं सगळ्यात, जिल्ह्यातलं सगळ्यात मोठं, ते सुद्धा वर्षभरामध्ये पूर्ण करून गोरगरीब लोकांना लग्नासाठी एकदम वाजवी दरामध्ये एक प्रशस्त असं या ठिकाणी जागा उपलब्ध झाली पाहिजे. आपल्याला जे तळेगाव असेल, धानोरा असेल, त्याचप्रमाणे गोरठा आहे, हे जे मोठे गाव पहिल्या टप्प्यामध्ये त्या ठिकाणी मंगल कार्यालयासारखे मोठे आपल्याला सभा मंडप किंवा मंगल कार्यालय गोळेगाव आहे, हे आपल्याला करायचे या टप्प्यामध्ये. असे अनेक महत्वपूर्ण उपक्रम तुम्ही झोपेतून विचारलं तरी मी 50 सांगतो कमीत कमी काय काय करायचं. आता तो एवढं नाही तुम्ही थांबणारच नाही, परंतु आता आपल्या सगळ्यांचे सगळ्यांचे खूप खूप आयोजकांचे, विविध जे फर्टिलायझर असोसिएशन असतील, सराफ असोसिएशन, सर्व व्यापारी बांधवांच्या असोसिएशननी हा जो कार्यक्रम आयोजित केला, जी मेहनत घेतली, तो मानसन्मान दिला, त्याबद्दल मी पुनश्च आपल्या सगळ्यांचे खूप खूप मनापासून आभार व्यक्त करतो. आणि विशेष करून इथे उपस्थित झालेल्या सर्व माझ्या बांधवांची, भगिनींची सुद्धा मी आभार व्यक्त करतो. रेल्वे गाड्या भरपूर वाढल्या आहेत, इंजिनी भरपूर सतत लावल्या जातात, प्रवाशाला फार त्रास होतो, त्याकरिता उड्डाणपूल व्हावे. आता उड्डाणपूलचं काम चालू होतं, लवकर कसं होईल याची काळजी करू. आणि हा जो दुसरा उड्डाणपूल ज्याचा आपण उल्लेख केला तो सुद्धा मंजूर करण्याचा हा येईल नाही देखा जाईल. तर याच्यासाठी सुद्धा परवानगी आमच्या इंजिनियरला बोलतो, याच्यासाठी किती निधी लागतो सांगा, आपण तोही प्रयत्न. तसं तर हा तुम्हाला सांगतो केंद्र सरकारकडून मंजूर झालेला आहे तुमच्या माहितीसाठी, पण ते दुसऱ्या टप्प्यामध्ये केंद्र सरकारचं पहिले त्याची माहिती घेऊ. आणि जर आपल्याला वाटलं की त्याला उशीर होतो तर मग राज्य सरकारकडून आपल्याला जर काही करता आलं तर त्याच्यातून आपण प्रयत्न करू. यापुढे मी आपल्याला सांगेन की माझ्याकडून काही विषय राहिले असतील, माझ्या लक्षात आले नसतील, तर आपण येणाऱ्या काळामध्ये बिलकुल हक्काने आपण मला कामं सांगावीत, आपण जास्तीत जास्त कामं सांगावीत असं मी म्हणेन. तुम्ही मी नेहमी म्हणतो की 100 सांगितलं तर 50 होतील, तुम्ही जर 10 सांगितलं तर 2च होतील. त्यामुळे तुम्ही जास्त कामं सांगायचं, जेवढे तुम्हाला करायचे तिथे 4 पट कामं सांगा. म्हणजे पेशंटमध्ये माणूस एवढं तरी कर्तव्य करावं लागेल म्हणून तेवढे तरी कामं होतील. त्यामुळे 10 कामं द्यायची 50 सांगायचं, मग 10 होती घ्यायला 10ला 10 सांगितलं तर शक्यता कमी होती, 10 बोलायची अशी पद्धत ठेवा, बिलकुल मागत जा. आता ताईने सांगितल्याप्रमाणे इथं राज्यामध्ये आपलं भारतीय जनता पक्ष आणि महायुतीचं सरकार आहे, म्हणजे पक्षाचं म्हणण्यापेक्षा विकासाचं सरकार आहे, लोकांचं कल्याण करण्याचं सरकार आहे. केंद्रामध्ये तर मोदी साहेब आहेतच, दोन्हीकडे विकास करणारं सरकार आहे, महायुतीचं सरकार आहे. त्यामुळे मला खात्री आहे की काही आपल्याला कमी पडणार नाही. त्यामुळे आपण जास्तीत आपल्या समस्या मांडाव्यात, आपल्या मागण्या मांडाव्यात, एवढीच या ठिकाणी आपण विनंती करतो. आणि आपल्या सर्वांचे खूप खूप आभार व्यक्त करतो. आणि यापुढे देखील आपला आशीर्वाद अशाच पद्धतीने माझ्या पाठीशी राहावा, जेणेकरून मला जास्तीत जास्त काम करायचं बळ मिळेल, प्रेरणा मिळेल, अशी आपल्या सगळ्यांना हा विनंती करतो. आणि